वृश्चिक राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह किंवा शत्रू ग्रह बुध, जो की वृश्चिक राशीमध्येच भ्रमण करतो आहे आणि 26 नोव्हेंबर नंतर हा जो बुध ग्रह आहे हा वृश्चिक राशीमध्ये वक्री होणार आहे. याचप्रमाणे वृश्चिक राशीच्या सप्तम स्थानात भ्रमण करणारा गुरु संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये वक्री अवस्थेतच असणार आहे. इथे एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे वृश्चिक राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये असणार आहे आणि चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणारा शनी, जो की गेल्या 3 ते 4 महिन्यापासून वक्री होता, तो आता मार्गस्थ होणार आहे. हे सर्व ग्रह आणि इतर ग्रह याचे संपूर्ण परिणाम किंवा प्रभाव हे वृश्चिक राशीवरती नोव्हेंबर महिन्यामध्ये कशा प्रकारचे असतील, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू, की तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये बुध सुद्धा भ्रमण करतोय. 26 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. 17 तारखेनंतर जो रवी आहे, हा व्यय स्थानामधून तुमच्याच राशीमध्ये येणार आहे आणि तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा जो शुक्र आहे, हा 7 तारखेनंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये जाणार आहे. तर एकंदरीतच या सर्व ग्रहांचा अभ्यास करायचा झाला, तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असणार आहेत. बरीचशी कामं तुमच्या समोर असणार आहेत. बरेचसे टार्गेट तुम्ही ठेवलेले असणार आहेत. बऱ्याच प्रमाणात तुम्ही बिझी असणार आहे. पण तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी ही मात्र जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल पूर्ण करताना दिसेल. फिरणं वगैरे जास्त खास करून मंदिरांना किंवा धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, त्या संदर्भातले काही चांगले अनुभव मिळणं किंवा त्या संदर्भातले काही चांगले अनुभवांना सामोरं जावं लागणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी मिळतील. भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला या दरम्यान उत्तम प्रकारे मिळणार आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. आता इथे एकच गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. साधारण 20-22 तारखेनंतर थोडंसं तुमचे जे निर्णय असतील, ते नीट तपासून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्हाला आधीपासूनच असतील, तर त्याची काही लक्षणं साधारण 20-22 तारखेनंतर दिसायला लागतील. अर्थात त्याचा जो प्रभाव त्याचं जे कारण असेल ते थोडंसं स्ट्रेस किंवा कामाचा तणाव तुमच्यावरती येऊ शकेल. अर्थात हा जो कामाचा तणाव आहे, हा बऱ्याच प्रमाणात पॉझिटिव्ह असेल किंवा सकारात्मक असेल. परंतु तो येईल मात्र नक्की. कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी रास आहे ती थोडीशी सिक्रेटिव्ह आहे. मनामध्ये तुम्ही किती काम करता, कशा प्रकारच्या काही गोष्टी चालत असाल, कशाप्रकारे तुम्ही निर्णय घेणार आहात, हे बाहेरच्या माणसाला किंवा दुसऱ्या माणसाला अजिबात समजत नाही. आणि कधी-कधी ताण-तणाव एवढं जोरदार होतं, की त्याचे प्रभाव असतात, हे तुमच्या शरीरावर दिसायला लागतात. त्याच्यामुळे त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. इथे आणखीन एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची सांगावीशी वाटते. ती म्हणजे हा जो महिना आहे, तो अर्थातच तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. तुम्ही हाती घेतलेली कामं पूर्ण होणार आहेत. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणार आहेत आणि बऱ्याच प्रमाणात तुम्ही बिझी सुद्धा असणार आहे. परंतु जो मंगळ तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तो डिसेंबरच्या महिन्यामध्ये वक्री होणार आहे. वक्री होऊन तो तुमच्या अष्टमात येणार आहे आणि त्यानंतर परत तुमच्या भाग्यात जाणार आहे. हा जो प्रकार आहे वक्री मार्गीचा, तो जवळ-जवळ 3 एप्रिलपर्यंत राहणार आहे. तर डिसेंबर ते एप्रिल 4 महिने हे तुमच्यासाठी त्रासदायक असणार आहेत. अर्थात नोव्हेंबरचा महिना खूप चांगला असेल. मी तुम्हाला का हे सांगतो आहे, कारण तुमची जी रास आहे, ही परस्पर निर्णय घेणारी आहे किंवा कधी-कधी रिस्क सुद्धा घेतो. तर कालावधी चांगला असला की आपण रिस्क घेतो. परंतु त्याचे जे प्रभाव आहेत, त्याचे जे परिणाम आहेत, हे तुम्हाला पुढच्या 4 महिन्यामध्ये भोगावे लागू शकतील. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. जे काही निर्णय घ्यायचे असेल त्याचा नीट शहानिशा करा आणि तुमच्या लिमिटमध्ये जे तुम्ही निर्णय घेऊ शकता, ते तुम्ही जे सस्टेन करू शकता, अशाच प्रकारे निर्णय घ्या. जेणेकरून त्याचा त्रास तुम्हाला येणाऱ्या 4-5 महिन्यात होणार नाही, या संदर्भात काळजी घ्या. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्तर हा नेमका कशा प्रकारचा असेल. तर 2 ग्रह ते सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात तुमच्या राशीकरता. एक आहे बुध, जो की तुमच्या राशीचा अष्टमेश आहे, लाभेश आहे आणि दुसरा जो ग्रह आहे तो गुरु, जो की तुमचा धनेश आणि पंचमेश आहे. बुधाबद्दल सांगायचं झालं तर बुध जो ग्रह आहे हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. 26 तारखेनंतर वक्री होणार आहे आणि जो गुरु ग्रह आहे तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय. अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये तो वक्री असणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं, आर्थिक संदर्भात फार काही मोठे तसे काही त्रास होणार नाही, फार काही मोठी तशी काळजी करू नका. फक्त इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात खास करून 20 तारखेनंतरच्या जर का तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तिथे थोडं काळजी घ्या. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात कागदोपत्री व्यवहारामध्ये थोडेसे कॉम्प्लिकेशन्स येणं, त्या संदर्भात थोडं त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागणं, अशा प्रकारचे काही अनुभव येतील तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. परंतु आर्थिक आवक तुमची व्यवस्थित असेल किंवा जे तुमचे रूटीन इन्व्हेस्टमेंट आहे, ती सुद्धा व्यवस्थित राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर साधारण तुम्ही मोठी रिस्क घेऊन काही ट्रेड करू नका. जे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती तशीच ठेवा. पुढे जाऊन तुम्हाला भाग्यदायी सुद्धा होईल किंवा त्याच्याकडे तुम्हाला काही चांगले रिझल्ट सुद्धा मिळू शकतील. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं, तर तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा जो शनी आहे, चतुर्थात भ्रमण करणारा जो शनी आहे, हा 16 तारखेनंतर मार्गस्थ होणार. अतिशय चांगल्या अशा प्रकारचा अनुभव आहे. कारण गेल्या
4 एक महिन्यापासून हा जो शनी आहे तो वक्री होता. त्याच्यामुळे तुम्ही घरातलं जे वातावरण होतं ते पाहिलं असेल. घरातलं वातावरण काही नीट नव्हतं. घरातल्या व्यक्तीशी तुमचं कम्युनिकेशन काही चांगलं नव्हतं. गढूळ वातावरणात छोटे-मोठे त्रास जाणवत होते. खास करून जे तुमच्या घरातले जी मोठी माणसं आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांच्या आरोग्याची सुद्धा तक्रारी तुम्ही पाहिल्या असेल. परंतु काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 20 तारखेनंतर या गोष्टी हळू कमी होऊ लागतील. म्हणजे त्या संदर्भातल्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील आणि थोडासा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव तुम्हाला घरामध्ये दिसेल, जो की सकारात्मक असेल. यानंतर लव्ह लाईफ बद्दल आपण चर्चा करू. लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे, गुरु जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि तो वक्री आहे. तर साधारणतः जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये तू-तू मैं-मैं ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे त्रास तुम्हाला दिसून येतील. ज्याला आपण चहाच्या कपातले वादळ सुद्धा म्हणतो. त्यांनी फारसा काही फरक पडणार नाही. त्याची म्हणजे तुमच्या रिलेशनशिपवरती काही फारसा फरक पडणार नाही. ज्या म्हणजे गर्भवती महिला त्यांनी थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं. साधारण 20-22 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास जाणू शकतील. आता अर्थात फार मोठे नाही, परंतु थोडीशी नजर तुमची असेल किंवा अलर्ट राहणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र हा संपूर्ण महिना व्यवस्थित राहील. काहीही काळजी करू नका. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह म्हणजे शुक्र, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. 7 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि सप्तमामध्ये जो भ्रमण करणारा गुरु आहे, हा संपूर्णपणे वक्रीच असणार आहे. इथे 2-3 गोष्टी लक्षात घ्या. खास करून वैवाहिक जोडीदार आहेत, त्यांच्याबद्दल बरोबरचे तुमचे नातेसंबंध चांगले राहतील. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकते. तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं, तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे रवी, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि 17 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. गेल्या 15-20 दिवसात तुम्ही बघितलं असेल, की जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले छोटे-मोठे ताण तुम्हाला जाणवत होते किंवा त्या ठिकाणच्या व्यक्ती होत्या त्यांच्याबरोबर म्हणजे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ म्हणजे तेवढंच काही जमत नव्हतं आणि थोडंसं प्रेशर खाली होता. फिरणं वगैरे थोडंसं जास्त होत होतं. काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 18-20 तारखेनंतर एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव किंवा एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स तुम्हाला दिसून येईल आणि ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणच्या वातावरणामध्ये जाणवणे इतपत फरक तुम्हाला दिसून येईल आणि पूर्णपणे एक वेगळा अनुभव येईल. म्हणजे तुमचे वरिष्ठ आहेत, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. तुमच्या कामाचं अप्रिसिएशन होईल. सहकर्मी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला चांगली मदत वगैरे लाभू शकेल. तर एकंदरीतच हा जो कालावधी आहे साधारण 18-20 तारखेनंतर कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुमच्यासाठी उत्तम राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्हाला काही नवनवीन संधी सुद्धा मिळू शकतील. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. म्हणजे ग्रहयोगांचे जे अनुभव आहेत किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते डे टू डे लाईफमध्ये तुमच्यावर कशा प्रकारचे होतील. जसं की दिनांक 2 तारखेला मंगळ आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. काही चांगल्या तुम्हाला आयडियाज वगैरे सुचू शकतील. ते मग इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातले असेल किंवा अन्य फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातावेळी करू शकाल. अनपेक्षित लाभ सुद्धा या दरम्यान मिळू शकतील. मित्रपरिवाराच्या भेटीगाठी किंवा त्यांच्याकडे वायफायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला रवी आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय आणि जो रवी तुमच्या बेस्थानात भ्रमण करेल. दोघांचा त्रिकोण योग जे तुमच्या घरातल्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुधारतील. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. कम्युनिकेशन घरातल्या व्यक्तीशी खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. दोघांचा केंद्र योग तुमच्यावर थोडंसं मानसिक तणाव या दरम्यान जाणवू शकेल. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेण्याच्या संदर्भात आणि घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर थोडे छोटे-मोठे म्हणजे डिफरन्स ऑफ ओपिनियन जे मतभेद वगैरे होतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला हर्षल आणि रवीचा प्रतियोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे, वक्री आहे आणि जो रवी तुमच्या राशीमध्ये भ्रमण करेल, दोघांचा प्रतियोग हा थोडा महत्त्वपूर्ण आहे. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे टोकाचे निर्णय घेऊ नका. वादविवादात जाऊ नका. याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही अनुभव, शारीरिक दुखापतीचे अनुभव येतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जातील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही वेगळे अनुभव येऊ शकतील. तर थोडंसं मनावरती कंट्रोल ठेवा, नियमन करा आणि भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी या दरम्यान जाऊ नका. त्याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला नेपच्यून आणि रवीचा त्रिकोणी योग होणार आहे. रवी जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो नेपच्यून तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. खास काही चांगल्या अंतःप्रेरणा तुम्हाला मिळू शकतील, काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील
तुमच्या समोर जे काही त्रास असेल, जे काही प्रॉब्लेम असेल, त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतील. म्हणजे आयडियाज वगैरे तुम्हाला चांगले येऊ शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल, तर निश्चित धरून चला, की काही ना काहीतरी इंट्युशन तुम्हाला मिळू शकतील. काही चांगले अनुभव, धार्मिक, आध्यात्मिक अनुभव या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे या महिन्याची ह्या महिन्यामध्ये एकूण 2 अमावास्या येतात. एक आहे 1 तारखेला लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे तो आणि दुसरी जी अमावास्या आहे ती 30 तारखेला आहे. आणि जी पौर्णिमा आहे ती 15 तारखेला आहे. त्रिपुरारी पौर्णिमा आपण ज्याला म्हणतो. म्हणजे तुलसी विवाह समाप्तीचा तो दिवस आहे. तर हे 3 दिवस थोडे महत्त्वाचे का आहेत? कारण थोडंसं रविचंद्राचं आकर्षण थोडंसं जास्त असतं आणि अमावास्या पौर्णिमेला आपण थोडीसं जास्तच भावना तिथं असतो. तर साधारण 1, 15 आणि 30 या 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण आहे. वादविवादात जाऊ नका आणि कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीचं नोव्हेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.